अहो तुफानातील दिव्याची वाटही ठरली माझी वाराणसी आई आणि ज्ञानाच्या महासागराची लाटही ठरली माझी वाराणसी आई। ज्ञानाच्या महासागराची लाटही ठरली माझी वाराणसी आई। कारण महान त्याजी बाबा जुमदेवची जरी ज्ञानाच्या महासागर असेल तर त्या ज्ञानाच्या महासागराची लाट माझी वाराणसी आई आहे। लंगड्याचा पाय आहे, वासराची गाय आहे, लेकराची माय आहे, दुधावरची साय आहे। ज्या आईने एका सेवकाच्या पदरामध्ये लाखो सेवकांना सांभाळून घेतलं ती माझी आई आहे। कारण बाबाच्या मागे सावली सारखी उभी राहिली माझी आई आणि आयुष्यभर बाबाला साथ दिली। म्हणून माझ्या सेवकीत बाईला माऊलींना काय म्हणत आहो पहा। आदर्श माऊल्यानं त्या वाराणसीचा घ्या ग, आदर्श माऊल्यानं त्या वाराणसीचा घ्या ग। अरे ज्योती सावित्री त्या रमाईचा घ्या ग। आदर्श माऊल्यानं त्या वाराणसीचा घ्या ग, ज्योती सावित्री त्या रमाईचा घ्या ग। गर्भात वाढविले तो दाता त्या आईने आणि आदर्श माऊल्यानं त्या सर्व स्वतःचा घ्या ग। शिवाजी जरी जन्माला यायचा असेल तर जिजामाता जन्माला यायला हवी आणि जुमदेवजी जरी जन्माला यायचा असेल तर त्या सर्व स्वतःला सर्वात आधी जन्माला यावं लागल। तेव्हा भगवान पृथ्वीवरती अवतरते परंतु मानव बैमान आहे आणि त्या आईने आपल्या जीवनासाठी बाबाच्या कार्यामध्ये आपलं आयुष्य वाहून दिलं। म्हणून त्या आईला त्या शब्दाच्या माध्यमातून मी काय म्हणतो पहा। हो धन्य धन्य वाराणसी तू ग आई अन साऱ्या सेवकाची झाली तू ग आई। लहानही असेल तरी आई आणि मोठाही असेल तर आई। कारण आई कोणाला म्हणतो आपण? जे आम्हाला माईची ममता देते तिला आपण आई म्हणतो, जे माईची ममता देत नाही तिला आपण आई म्हणू का? आज मुलगा आपल्या आईला आई म्हणायला तयार नाही तर या जगाच्या मातेला आई म्हणेल का जी? नाही म्हणत। त्यासाठी कर्म कसे पाहिजे? अरे कर्म करे सो क्यों डरे पीछे क्यों पछताए, अरे पेड़ लगाया बबुल का तो आम कसे खाए। जे कर्म केले ते आपल्याला भोगावं लागून आणि आईचे कर्म एवढे महान होते जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत महान त्याजी बाबा जुमदेवजीचं आणि आईचं नाव अजरामर आहे। म्हणून अहो धन्य धन्य वाराणसी तू ग आई, साऱ्या सेवकाची झाली तू ग आई।
जोमदेवची दिसते। अहो महारोग्यांना कुष्ठरोग्यांना आपल्या जवळ घेऊन बसवणारे माझे महान त्यागी बाबा जोमदेवजी होते। आणि जेव्हा एका व्यक्तीला पायाचा त्रास होता गडाम साहेब आणि बाबाच्या निवासस्थानी सेवक बाहेरच उभा होता। त्यांना आवाज दिला, दादा आतमध्ये ये। आणि त्यावेळेस सेवक आला तरी पण भीत होता आणि बाबाने बोलावलं, ये दादा काय झालं। सेवक रडायला लागला आणि बाबांनी त्याला आपल्या जवळ बसलं। त्याच्या पायातून पू वाहत होता आणि त्या पुवाची पूर्ण दुर्गंधी पसरलेली वास येत होती, तरी पण बाबांनी आपल्या जवळ बसवलं। आणि ज्यावेळेस त्या सेवकाला मार्गदर्शन केलं आणि तो सेवक आपल्या घरी निघून गेला। ती भरलेली जी चादर होती त्यांच्या रक्ताने, ती रक्ताची चादर माझ्या वाराणसी आईने हाताने धुतली। ही माय माहुली जगाची आई आहे, याला म्हणतात आईची ममता, याला म्हणतात या सर्व सेवकाची आहे। कारण की आम्ही पाहिलं सेवक एकामेकाचा द्वेष करतात, गरीब सेवकाच्या घरी श्रीमंत सेवक जायला पाहत नाही, आम्ही डोळ्याला पाहतो। पण माझ्या आईचे आणि बाबाचे कर्तृत्व पहा कसे आहे म्हणून काय म्हणतात। अहो महान त्याग केला माझ्या बाबानं, साथ दिली आई मोठ्या हिमतीनं। महान त्याग केला माझ्या बाबानं, साथ दिली आई मोठ्या हिमतीनं। अरे महान त्याग केला माझ्या बाबानं, साथ दिली आई मोठ्या हिमतीनं। 5 भावाचा कुटुंब होता आणि घरामध्ये भूताळकीचा खेळ होता। नाना प्रकारचे डॉक्टर उपचार झाले, वैद्यवाणी झाले, हवन कार्य केलं। बाबाचे वडील गुरुमार्गी होते, परंतु हवन कार्य करून सुद्धा समाधान मिळाली नाही। आणि एक व्यक्ती बाबाच्या निवासस्थानी आली, त्यांनी विचारलं, दादा तुम्ही उदास का बसले। त्यांनी सांगितलं, संन्यासाचा मंत्र आहे आणि त्या संन्यासाचा मंत्र जरी तुम्ही जप केला तर तुम्ही आपले जीवनाचे दुःख दूर करू शकता। आणि हे विचार महान त्यागी बाबा जोमदेवजीने आपल्या 4 भावाच्या समोर ठेवले। 4 भाऊ नाकार झाले, कोण कोणासाठी मरणार। आणि महान त्यागी बाबा जोमदेवजीने तो भगवत कार्याचा विडा उचलला आणि त्या सांगितलं का माझी पत्नी आणि मुलगा आहे, यांचा सांभाळ करा। आईने आपल्या पतिदेव भगवत कार्यासाठी वाहून दिला। डोक्याच्या पदर कमरेला कसला आणि बाबा सांगत आहे, परमेश्वरा तुम्ही भगवत कार्याला लागा, या बाळाला मी सांभाळतो असे शब्द आईच्या मुखातून निघाले। म्हणून अरे तो मंत्र संन्यासाचा कठीण होता मोठा, आणि नाही साधला तर जीवाचा धोका। आपल्या जीवाचा विचार करून घे म्हणे, हा मंत्र संन्यासाचा आहे। कोणी पागल झाले, कोणी मरणागती गेले, असा हा मंत्र आहे। म्हणून अरे तो मंत्र संन्यासाचा कठीण होता मोठा, आणि नाही साधला तर जीवाचा धोका। आणि परवा न करता स्वतःच्या जीवाची प्राप्ती केली बाबाने माझ्या एका भगवंता। म्हणून काय म्हणत आहे पहा, महान त्याग केला माझ्या बाबानं, साथ दिली आई मोठ्या हिमतीनं। प्रेमाने बोलली, मर्यादा पाळली। बोलणं कसं होतं आईचं, प्रेमाचं बोलणं होतं।
उदंड प्रेम आईचे देऊन या सर्व सेवकांना, उदंड प्रेम आईचे देऊन या सर्व सेवकांना कीर्ती रूपाने उरलीस तू आई, कीर्ती रूपाने अगं उरलीस तू आई. म्हणून काय म्हणत आहे पहा. सात दिवसात केले विसावाना, त्यासाठी केले तूने जागराना. 7 दिवसात केले विसावाना, त्यासाठी केले तूने जागराना. 7 दिवसात केले विसावाना, 8 दिवसात केले विसावाना, त्यासाठी केले तूने जागराना. 7 दिवसात केले विसावाना, त्यासाठी केले तूने जागराना. जीवना त्यागले कष्ट हे भोगले, जीवना त्यागले कष्ट हे भोगले. विचारांनी तुझ्या वाहिले, विचारांनी तुझ्या वाहिले. झाली तुबाई, धन्य धन्य महाराजांची तुबाई, अरे देवकाची झाली तुबाई. विचारांनी तुझ्या धन्य धन्य वाराणसी तुगाई, साऱ्या सेवकाची झाली तुगाई. धन्य धन्य वाराणसी तुगाई, साऱ्या सेवकाची झाली तुगाई. विचारांनी तुझ्या विचारांनी तुझ्या ऐसा विद्वान हुआ कि हजारों उससे टकरा गए. एक ऐसा विद्वान हुआ कि हजारों उससे टकरा गए. अरे करिश्मा देखो भगवत भक्ति का, अरे लाखों चकरा गए. बाबा के शब्दों पर भगवान का साथ था. हर सवाल का जवाब सिर्फ उसी के ही पास था. हर सर झुकाने की बात तो सर वहां पे झुकता है. ये गहराई है मेरे जुमदेव जी में कि हर विद्वान यहाँ पे रुकता है, हर विद्वान यहाँ पे रुकता है. कारण लहान मोठ्याचा, गरीब श्रीमंताचा कधी विचार महांताजी बाबा जुमदेवजीने केला नाही. सर्वाला आपल्या पोटाशी धरून कार्य केले, दुखी समाजाला जागवण्याचे कार्य केले. आदरणीय बाबाचे सेवक वैभवदादा ठाकरे यांच्याकडून सुद्धा या गीतावरती 50 रुपयाचा पेमेंट मिळाले. माझ्या मंडळात नमस्कार बाबांचा आशीर्वाद म्हणून काय म्हणत आहे पहा. कार्य केले बाबांनी माझ्या निष्काम, त्यासाठी वाहिले तुने जीवाना. कार्य केले बाबांनी माझ्या निष्काम, त्यासाठी वाहिले तुने जीवाना. कार्य केले बाबांनी माझ्या निष्काम, त्यासाठी वाहिले तुने जीवाना. कार्य केले बाबांनी माझ्या निष्काम, त्यासाठी वाहिले तुने जीवाना. आसना ठेवली चांदीना सोन्याची, आसना ठेवली चांदीना सोन्याची. विचारांनी तुझ्या
तुगाये अरे सेवकाची झाली तुगाये विठ्ठलाने म्हणून नाही असा कोणी बाबा जुमदेव समान झाला नाही अजून कोणी बाबा जुमदेव समान झाला हे भाग्य सेवकाचे बाबा जुमदेव जन्मासी आला टक्कर दिली त्याने त्या अथांग सागराला तो एकटाच होता पुर वाहून आला तो एकटाच होता पुर वाहून आला कारण बाबा जेव्हा भगवत कार्याला सुरुवात केली तेव्हा बाबा एकटेच होते आणि 33 कोटी देवी देवतांना फेकून दिलं आणि जेव्हा आम्ही मार्गात नवीन आलो मार्ग नवीन होता गावात जरी एखादा नवीन सेवक आला तर भीती वाटत होती अनेक वाले आम्हाला कोणत्या कार्यक्रमात येऊ देत नव्हते कारण तुम्ही सर्व देवांचे विसर्जन केले आहे तुम्हाला आमच्या हातचं जमत नाही असे नाना प्रकारचे बोलणे आम्हाला सेवकाला सहन करावं लागत होतं पण महान त्यागी बाबा धैर्यवादी होते स्वतःवर त्याचा विश्वास होता आणि म्हणून आज लाखो सेवक बाबाच्या मार्गात आहे म्हणून काय म्हणत आहे पहा त्याचप्रमाणे आदरणीय बाबाची शिविका आरोहीताई खोलके यांच्याकडून सुद्धा गीतावर 50 रुपये सप्रे भेट मिळाले भजन मंडळाकडून नमस्कार बाबांचा आशीर्वाद असो आणि म्हणून पहा हा सेवक शक्तिशाही भाग्यवान मानव धर्मात आहे जीवाना सेवक शक्तिशाही भाग्यवान मानव धर्मात आहे जीवन मानव धर्मात आहे जीवन गीत हे गाऊनी तुला मी अर्पिले गीत हे गाऊनी तुला मी अर्पिले विचारांनी तुझ्या वाहिले विचारांनी तुझ्या वाहिले धन्य धन्यवाद तुगाये कार्य सेवकाची गाडी तुगाये धन्य धन्यवाद तुगाये कार्य सेवकाची गाडी तुगाये विचारांनी तुझ्या आई